नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवरती। आज आपण पाहणार आहोत वर्ग आणि वर्गमूळ आणि वर्ग काढण्याच्या आपण काही ट्रिक्स सुद्धा या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती एक प्लेलिस्ट तयार केलेली आहे। तिचं नाव आहे 0 to ॲडव्हान्स मॅथ, ज्यामध्ये आपण सर्व एकदम 0 लेवलपासून म्हणजे एकदम बेसिक पासून सर्व गणित शिकवत आहोत। हे गणित तुम्हाला कुठेही विचारलं जातं, म्हणजे पोलीस भरती असो, नवोदय असो, स्कॉलरशिप असो, कुठेही तुम्हाला हे गणित महत्त्वाचं आहे। कुठल्याही परीक्षेमध्ये हेच गणित विचारलं जातं आणि हे गणित खूप महत्त्वाचं आहे। एकदम सुरुवातीपासून आपण गणित शिकवलो आहोत। मागच्या व्हिडिओमध्ये आपण म्हणजे व्हिडिओ नंबर 5 मध्ये आपण विभाज्यतेच्या कसोट्या पाहिल्या आहेत, 2 पासून 15 पर्यंत त्याच्या ट्रिक्स सुद्धा पाहिलेल्या आहेत आणि आज आपण पाहणार आहोत। आज आहे आपला दिवस 6वा, वर्ग आणि वर्गमूळ। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ही सिरीज खूप महत्त्वाची आहे। फक्त तेच गणित आहे इथं शिकवत आपण, जे की परीक्षेला येतं। कुठलीही स्पर्धा परीक्षा असो किंवा तुम्ही स्पर्धा परीक्षा देतही नसाल तर तुम्हाला बेसिक आहे हे सगळं गणित आलं तरच याच्या पुढचं गणित तुम्हाला येतं। त्यामुळे हे सर्व गणित तुम्हाला येणं महत्त्वाचं आहे। तर पहा, आपण गेल्या व्हिडिओमध्ये संख्या प्रणाली वगैरे असं खूप काही 5 व्हिडिओ बघितलेले आहेत। ते जर नाही पाहिले असतील तुम्ही तर नक्की पहा, म्हणजे पुढचेही व्हिडिओ तुम्ही पाहिलं की तुमचं गणित एकदम पक्कं होणार आहे, तुमचा गणिताचा पाया एकदम मजबूत होणार आहे आणि तुम्ही ही प्लेलिस्ट बघितली की गणितासाठी दुसरं कुठेही जाण्याची गरज नाही। हा अभ्यास तुम्हाला गणिताचा पुरेसा आहे। तर चला मग आता आपण आजचा व्हिडिओ पाहूया। तर त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा। तर पहा, आज आपण वर्ग आणि वर्गमूळ पाहणार आहोत। तर वर्ग म्हणजे काय अगोदर आपण जाणून घेऊया। वर्ग म्हणजे काय? एखाद्या संख्येस त्याच संख्येने गुणल्यास येणारा गुणाकार म्हणजे त्या संख्येचा वर्ग असतो। म्हणजे काय? आता 2चा वर्ग म्हणजे काय? तर 2 ला 2 नेच गुणलं की जी संख्या येते त्याला आपण त्या 2चा वर्ग म्हणतो। जसं की इथं 2 गुणिले 2, तर बघा वर्ग अशा प्रकारे लिहितात। 2चा वर्ग लिहायचा असेल तर 2च्या डोक्यावर 2, 10चा वर्ग लिहायचा असेल 10च्या डोक्यावर 2। हे 2 का लिहितो आपण? कारण 10ला आपण 2दा गुणतो तेव्हा आपला वर्ग येतो, म्हणून 10च्या डोक्यावर 2 लिहित असतो। समजलं? तर बघा, 2 गुणिले 2, बेक बेदुने 4, तर 4। 2चा वर्ग काय आहे? 4। आता 10 गुणिले 10 केलं काय येणार? 100। 10चा वर्ग काय आहे? 100। तर अशा प्रकारे आपल्याला कमीत कमी 20 पर्यंत आपल्याला वर्ग पाठ असले पाहिजेत। बघा, आपल्याला हे कुठंही महत्त्वाचं कामाला येतं, म्हणून मी सांगत आहे की 20 पर्यंत कमीत कमी पाठ असले पाहिजेत आणि जास्तीत जास्त 50 पर्यंत तुम्ही करू शकता। 10 पर्यंत तुम्हाला जर पाडेपाठ असतील तर 10 पर्यंत तोंडपाठ तुम्हाला वर्ग काढता येतात। कसं? आता 2चा वर्ग 2 ला 2 न गुणायचं, बेग बेबे दोन्ही 4, 3चा 3 न 3 ला गुणायचं, 3 त्रिक 9, 3चा वर्ग किती? 9, 4चा 4 इन चौक 16 म्हणजे 4चा वर्ग 16, 5चा 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 25, 5चा वर्ग 25, 6चा 6 6 36 म्हणजे 6 गुणिले 6 केले की 36 येतं, 7चा वर्ग 60 60 49, 8चा 8 8 64, 9चा 9 9 81 आणि 10चा 100 असं तुम्ही तोंडी वर्ग काढू शकता। पुढं 11चा वगैरे काढायचा असेल तर 11 गुणिले 11 करायचं, 11चा वर्ग काय आहे? 121, 12चा 144 असं गुणाकार करून 12 गुणिले 12 केलं की तुम्हाला काय मिळणार आहे? 12चा वर्ग, तो काय आहे? 144। अशा प्रकारे तुम्हाला वर्ग काढता आले पाहिजेत। आता पूर्ण वर्ग संख्या बघूया। एकक स्थान 0 1 4 5 6 9 असेल। बघा, पूर्ण वर्ग संख्या म्हणजे काय? ज्या संख्येचे वर्गमूळ निश्चितपणे काढता येते। म्हणजे आता हा वर्ग आहे, वर्गमूळ कशाला म्हणतात? हा 100 जो आहे 10चा वर्ग आहे, मग या 100चं वर्गमूळ म्हणजे आपण त्याला 10 म्हणतो। ह्या 10ला काय म्हणतो? या 100चं वर्गमूळ। आता ह्या 4चं वर्गमूळ काढा म्हणलं तर काय काढणार तुम्ही? 4चं वर्गमूळ कशाला म्हणणार? 2ला। ह्याला वर्ग म्हणायचं आणि याला 4, या 2ला 4चं वर्गमूळ। 4 ही संख्या काय आहे? 2चा वर्ग आणि 2 ही संख्या काय आहे? 4चं वर्गमूळ। समजलं? वर्गमूळ म्हणजे काय? ज्या संख्येचे वर्गमूळ आणि पूर्ण वर्ग संख्या म्हणजे काय? आता बघा, पूर्ण वर्ग संख्या म्हणजे काय? ज्या संख्येचे वर्गमूळ निश्चितपणे काढता येते अशा संख्येस पूर्ण वर्ग संख्या असे म्हणतात। पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी 0 1 4 5 6 9 हे अंक येतात। बरं, पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी एकक, दशक, शतक आपण शिकलो आहोत पहिल्याच व्हिडिओमध्ये, ते तुम्हाला मी शिकवलेलं आहे। तर एकक स्थान सगळ्यात शेवटी असतं, नंतर दशक। तर एकक स्थानी जी संख्या आहे ती संख्या ह्या संख्येपेक्षा जो अंक एकक स्थानी येणार आहे तो अंक या पैकी एक असेल। 0 1 4 5 6 1 9
0 1 4 5 6 9 या अंकापैकी एकक स्थानचा अंक असेल तर ती संख्या आपण पूर्ण वर्ग संख्या आहे असं म्हणायचं. समजलं? ट्रिक आहे ही, तुम्हाला लक्षात ठेवा. तुम्हाला आता पूर्ण वर्ग ही काढायचा असेल म्हणजे आता तुम्हाला MCQ विचारला पेपरमध्ये, कुठलीही संख्या दिली, आता मोठी संख्या दिली, अशा प्रकारे फार मोठी संख्या दिली तुम्हाला आणि तुम्हाला सांगितलं की ही संख्या पूर्ण वर्ग आहे का? मग तुम्ही आता ही संख्या कशाचा वर्ग आहे असं बघत बसलात, मग तर तुम्हाला याचं वर्गमूळ काढत बसला तर तुम्हाला खूप टाईम जाणार आहे तिथं. आणि तुम्हाला जर ही ट्रिक माहीत असेल की 0 1 4 5 6 9 यापैकी एकक स्थानी संख्या असली की ती पूर्ण वर्ग संख्या असते. मग एकक स्थानी याच्या काय आहे? 9 आहे. मग आपल्या ट्रिकमध्ये बसतं का? हो, 9 आहे याच्या एकक स्थानी. म्हणजे ही पूर्ण वर्ग संख्या आहे का? हो आहे. तुम्हाला डायरेक्ट तिथं उत्तर देता येतं. बघा, हे अशा प्रकारे तुमचा तिथं टाइम पण वाचतो आणि ट्रिक माहीत असल्यामुळे तुम्हाला ते पटकन गणित येतं आणि तुम्हाला पेपरमध्ये पूर्ण मार्क मिळून जातात. समजलं? बघा, इथं उदाहरणात मी दिलेल्या आहेत संख्या 4 9 16 25 36 49 ह्या संख्या पूर्ण वर्ग संख्या आहेत. 4 कशाचा वर्ग आहे? 2. 9 कशाचा वर्ग आहे? 3चा. 16 4चा. 25 5चा वर्ग आहे. 36 6चा वर्ग आहे. 49 7चा वर्ग आहे. बघा, अशा प्रकारे हे पूर्ण वर्ग संख्या आहेत. समजलं? पूर्ण वर्ग संख्येच्या शेवटी जर 0 हा अंक असेल, 0 हा अंक असेल तर त्या शून्यांची संख्या सम असते. जर शून्यांची संख्या विषम असेल तर ती संख्या पूर्ण वर्ग संख्या असू शकत नाही. लक्षात आलं? शून्यासाठी काय आहे बघा, जर शून्यांची संख्या बघा, आता इथं 2 शून्य आहेत. 2 ही समसंख्या आहे का? हो. म्हणजे हा पूर्ण वर्ग आहे का? हो. मग इथं 3 संख्या आहेत, 3 शून्य आहेत. 3 ही संख्या समसंख्या आहे का? नाही. मग हा पूर्ण वर्ग आहे का? नाही. आता इथं 10,000 घेऊया. 1 2 3 4 10,000. आता 10,000 मध्ये किती शून्य आहेत? 4. मग 4 ही समसंख्या आहे का? हो. मग ही पूर्ण वर्ग संख्या असेल का? हो आहे. आता इथं आपण 1,00,000 घेऊया. आता इथं किती शून्य आहेत? 1 2 3 4 5. 5 ही संख्या सम आहे का? नाही. मग ही पूर्ण वर्ग संख्या होऊ शकते का? नाही. बघा, ही आहे ट्रिक आपली आणखीन एक, की संख्येच्या कुठलीही संख्या असू द्या, 1000 वगैरेच काय. आता ही संख्या आहे एक. आता ही पूर्ण वर्ग संख्या आहे का? नाही. कारण शून्यांची संख्या कशी आहे? विषम आहे. कारण तर 3 शून्य आहेत. समजलं? जर शून्याची संख्या सम असेल, कधी शेवटी, बरं, असं मध्ये आधी कुठंच शून्य असतील तर नाही. शून्याची संख्या शेवटी सम असेल तर ती संख्या पूर्ण वर्ग आहे आणि विषम असेल तर पूर्ण वर्ग नाही. आता समजा इथं ही संख्या आहे का पूर्ण वर्ग संख्या? हो आहे. कारण शेवटी शून्याची संख्या सम आहे. 2 शून्य आहेत. हे शून्य पकडायचं का नाही? फक्त शेवटचे शून्य पकडायचं. समजलं? आता पाहू आपण अपूर्णांकाचा वर्ग. अपूर्णांकाचा वर्ग काढताना अंशाचा वर्ग अंशस्थानी आणि छेदाचा वर्ग छेदस्थानी लिहितात. समजलं? आता अपूर्णांक म्हणजे काय आपण गेल्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे, ते आपण डबल सांगणार नाही. तर बघा, 2/7. आता डबल सांगायचा अपूर्णांक म्हणजे काय, तर आपला व्हिडिओ मोठा होईल. त्यामुळं तो व्हिडिओ तुम्ही बघायचा असेल, अपूर्णांक समजत नसेल तर तो व्हिडिओ बघा. तर बघा, आता इथं आपला अपूर्णांक काय दिला आहे? 2/7 आणि यात आपल्याला अपूर्णांकाचा वर्ग सांगितला आहे काढायला. मग काय करायचं? 2चा वर्ग आपण अंशाचा वर्ग अंशस्थानी आणि छेदाचा वर्ग छेदस्थानी लिहायचा. 2चा वर्ग 4, 7चा वर्ग 49 झाला. आपला वर्ग निघाला. अपूर्णांकाचा वर्ग असा लिहायचा आहे. अंशाचा वर्ग अंशाला, छेदाचा वर्ग छेदाला. पुढं आता आल्या आपल्या वर्ग काढण्याच्या ट्रिक्स, वर्ग काढण्याच्या सोप्या पद्धती. आता 11चा वर्ग काढताना काय करायचं? एकक स्थानच्या अंकाचा वर्ग घ्यायचा अगोदर. म्हणजे एकक स्थान म्हणजे कुठला? हा इकडच्या स्थानचा. एकक स्थानचा अंकाचा वर्ग 1चा वर्ग 1 घ्यायचा. नंतर एकक आणि दशक स्थानच्या अंकाचा गुणाकार व त्याची दुप्पट घ्यायची. म्हणजे या दोन्ही एकक आणि दशक स्थानचा गुणाकार घ्यायचा अगोदर. 1 गुणिले 1 करायचं आणि जो काही गुणाकार येईल त्याची दुप्पट म्हणजे त्याला 2 ने गुणायचं. 2 आलं. दशक स्थानच्या अंकाचा वर्ग घ्यायचा आहे म्हणजे इकडचा, तर त्याचा वर्ग घ्यायचा आहे. आणि नंतर काय करायचं आहे? हे 1 2 आणि 1 एकदम लाईनीने लिहायचं. वर्ग निघाला.
बघा, वर्ग काढण्याची ही सोपी पद्धत आहे. जर तुम्हाला मोठी संख्या पण दिली असेल तर 2 अंकी संख्या दिली असेल. आता बघा इथं 87 ही मोठी संख्या आहे. याचा गुणाकार करण्याऐवजी तुम्ही असा या पद्धतीने डायरेक्ट वर्ग काढू शकता. काय करायचं आहे, पहिल्यांदा एकक स्थानच्या अंकाचा वर्ग घ्यायचा आहे. 10 पर्यंत तुम्हाला वर्ग पाठ असतात. मग 7चा वर्ग तुम्ही पटकन सांगू शकता 49. मग 49 आलं. मग 2 अंकी संख्या आली. मग 9 घेतलो आपण. इकडच्या साईडचा आपलं 9 घ्यायचं आणि ह्या साईडचा आपला नेहमी काय असतो, हातचा असतो. मग नंतर एकक आणि दशक स्थानच्या अंकाचा गुणाकार म्हणजे या दोघाचा गुणाकार 8 गुणिले 7 आणि त्याची दुप्पट घ्यायची. 8 गुणिले 7 करायचं आणि त्यात जे काही उत्तर येईल त्याला 2 ने गुणायचं. बघा 7 7 49 7 8 56 आणि 56 गुणिले 2 50 आणि 50 100 6 6 2 12 112 आलं. आणि हातचे 4 वरचे मिसळायचे त्यामध्ये 112 13 14 15 16 116 आलं. बरोबर 6 आलं आणि 11 आपला हातचा आला. दशक स्थानच्या अंकाचा वर्ग घ्यायचा आहे इकडचा. 8चा वर्ग तुम्हाला पाठ असतो आणि 64 8 8 64चा वर्ग आणि आपला हातचे 11 मिसळायचं. काय आलं उत्तर 75. मग आता एकदम लाईनीनं लिहा उत्तर 9 6 आणि 75. बघा 9 6 75 इकडून लिहायचं आहे. इथं पण तसंच होतं. एक पहिल्यांदा 2 आणि 1. आपण उत्तर नेहमी उजव्या साईडनं काढतो त्यामुळं इकडं असं उत्तर काढत जायचं आहे. बघा तुम्हाला ही ट्रिक थोडीशी समजायला हे वाटते, पण एकदा समजली ही ट्रिक तुम्हाला की तुमचं जो गुणाकार करण्यापेक्षा ही तर तुम्हाला लवकर तुमचा जो वर्ग आहे तो निघतो. बघा पटपट पण जाऊ द्या. ह्या ट्रिक्सपेक्षा आणखीन एक तुम्हाला मी ट्रिक्स सांगते. ही तुम्हाला ट्रिक समजली का मला कमेंटमध्ये सांगा. काय नाही, पहिल्यांदा काय एकक स्थानचा वर्ग घ्यायचा आहे आणि एक संख्या घ्यायची आणि त्याच्या दोन अंकी संख्या आली असेल तर ती हातचा घ्यायची. नंतर एकक आणि दशक स्थानचा अंकाचा गुणाकार करून त्याची दुप्पट घ्यायचे आणि वरी जर काय हातचा आला असला तर ते मिसळायचं आहे आणि पुन्हा शेवटी दशक स्थानच्या अंकाचा वर्ग घ्यायचा आहे आणि वरचा काय हातचा असेल तर तो मिसळायचा आहे आणि उजवीकडून ती संख्या मांडत जायची. जसं की 9 पहिल्यांदा, नंतर 6 आणि नंतर शेवटी 75. आता ही ट्रिक बघा, एकक स्थानी 5 असणाऱ्या संख्यांचा वर्ग. जी आता आपण ट्रिक पाहिली ती कुठल्याही संख्येवर अप्लाय होत होती, पण ही संख्या फक्त एकक स्थानी 5 असल्यावरच अप्लाय होते. मग जसं की 5चा वर्ग 15, नंतर 25 35 45 55 अशा संख्यांसाठी आहे ही ट्रिक. एकक स्थानी काय असलं पाहिजे, 5च असलं पाहिजे. 115 125 असं. तर संख्यांचा वर्ग काढायचं कसं बघू आता. तर बघा आता इथं 95 लिहिलं आपण, तर काय करायचं आहे, 9 गुणिले 10 करायचं आहे. मग काय येतं 90 आणि 5 आपल्याला. तर बघा इथं नेहमी 9ला म्हणजे इकडच्या संख्येला 10 ने गुणायचं असतं का नाही, तर इथं जे आपले दशक स्थानची संख्या आहे त्याच्या पुढचा अंक घ्यायचा आहे आणि त्या संख्येने त्याला गुणायचं आहे. म्हणजे आता इथं 9 नंतर किती असतं अंक, 10 असतो, म्हणून इथं 9 गुणिले 10 केला आहे. मग काय आलं आहे 90 आणि 5चा आपल्याला नेहमी वर्ग घ्यायचा असतो शेवटी 25. मग एकक स्थानच्या अंकाचा वर्ग 25 आणि दशक स्थानच्या अंक व त्याच्या लगतची पुढील संख्या यांचा गुणाकार म्हणजे 9 गुणिले 10 बरोबर 90. मग आणि हे 90 पहिल्यांदा लिहायचं आणि हे 25 नंतर. म्हणजे काय, ह्या इकडची आता इथं 15 आहे. आता 15चा वर्ग काढताना काय करायचं आहे आपल्याला, तर या 5चा तर आपल्याला नेहमी वर्ग घ्यायचा आहे आणि ह्या 1चं काय करायचं आहे, याला लगत जी संख्या आहे म्हणजे 1 नंतर 2 आहे याचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. बे आणि हे 2 पहिल्यांदा लिहायचं आणि हे 25 म्हणजे 225 आपल्या 15चा वर्ग. आता 25चा वर्ग काढताना पण तसंच करायचं आहे. आता अशा प्रकारे आपण 26चा वर्ग काढून पाहू. तर बघा आता इथं 26चा वर्ग काढायचा आहे. आता 2 गुणिले 2च्या पुढची संख्या 3 याचा गुणाकार 3 1 3 3 2 6 आणि ह्या 25चा आणि 5चा वर्ग 25. अशा प्रकारे 625 आपल्या 25चा वर्ग. असं तुम्ही 55चा 95चा 115चा असा कुठलाही मोठा वर्ग असू द्या, जर एकक स्थानी 5 असेल
5 असणं महत्त्वाचं आहे. तर तुम्ही ह्या ट्रिकने वर्ग एकदम सोप्या पद्धतीमध्ये आणि फास्ट पद्धतीमध्ये काढू शकता. तर अशा प्रकारे आपण आज समजून घेतलेला आहे वर्ग आणि वर्गमूळ, आणि आपण वर्ग काढण्याच्या 2 ट्रिक्स सुद्धा पाहिलेल्या आहेत. अपूर्णांकाचा वर्ग वगैरे सगळं आज आपण शिकलेलो आहोत. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण वर्गमूळ काढण्याच्या सोप्या पद्धती बघणार आहोत. तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझी इथून पुढची सर्व व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि काही अडचण असेल किंवा तुम्हाला कुठल्या गणिता विषयावरती व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.